इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरात मोठ्या प्रमाणात सध्या गांजाची विक्री होत आहे। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा तस्करी करण्याच्या प्रकरणात धर्मेंद्र गुप्ता या आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्याकडून 400 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती। तसेच परिमंडळ 4 मध्ये पोलीस प्रशासनाकडून गांजा विकणारे तसेच गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून ही कारवाई पुढे अशीच चालू राहणार आहे। नागरिकांना असे गांजा विकणारे किंवा सेवन करणारे आढळून आल्यास पोलिसांना त्याची माहिती द्यावी, तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिले आहे। नमस्कार। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत परवा दिवशी आपण एका व्यक्तीला पकडलेला आहे। त्याच्याकडे गांजा आपल्याला मिळाला होता। त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे। मान्य न्यायालयाने 2 दिवस त्याची PCR दिला होता। आज रोजी त्याचा MCR झालेला आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की या संदर्भाने कुठलीही इन्फॉर्मेशन जर त्यांच्याकडे असेल तर त्यांनी आमच्याशी शेअर करावी। त्यांचं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्यात येईल आणि या अंमली पदार्थाविरुद्धची जी कारवाई आहे ती ठाणे शहर पोलिसांची जी आहे ती अशीच चालू राहणार आहे।